नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 46 मध्ये आपण आलेलो आहोत. दिवाळीची सुट्टी ही मुलांचा आनंदाचा क्षण असतो, उत्सव असतो की त्यांना आनंद तिकडे हे करायचा असतो. परंतु या ठिकाणी स्कॉलरशिपचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि सुट्टी असताना सुद्धा आज या ठिकाणी क्लास चाललेला आहे. हे तुम्ही विद्यार्थी बघताय की हे सगळे आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा इथे क्लास सुरू आहे. आणि हा जो आहे पूर्वी एक फळा असायचा, त्या फळ्यावरती कडूनही तिकडे लिहिलं जायचं. परंतु आज टेक्नॉलॉजी बदलली आणि टेक्नॉलॉजीमध्ये आज हे डिजिटल बोर्ड आलेले आहेत की जे फक्त तिकडे आपण बोर्ड ठेवलं तर तिकडे तो अक्षर असेल किंवा अंक असेल या ठिकाणी दिसतात. माझ्यासमोर ही मुलगी आहे, हिनेसुद्धा हे संपूर्ण हे जे अंक आहेत या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि विशेष करून म्हणजे दिवाळीच्या दिवसामध्ये त्यांनी फराळाचा आनंद घेतला, त्यांनी फटाकेसुद्धा वाजवले आणि ते वाजवत असताना पर्यावरणमुक्त कुठेही प्रदूषण होणार नाही असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. ही जी विद्यार्थिनी माझ्यासमोर आहे ती एक छोटीशी कविता बोलून दाखवणार आहे. संतोष कुमार जयस्वाल, इयत्ता पाचवी शिकत आहे. मी इकडे आज एक गीत गाणार आहे. टीचर है बड़ी महान जो देती विद्या दान, करे सबों उनका सम्मान. टीचर तो ज्ञान की सागर है, टीचर तो ज्ञान की सागर है. माली के जैसे बनकर पौधों की तरह हमें पाला, माली के जैसे बनकर पौधों की तरह हमें पाला. जब आए कोई मुसीबत तो उससे हमें निकाला. जिनके दम पर हमने देखा, जिनके दम पर हमने देखा ये दुनिया ये जहान. टीचर है बड़ी महान जो देती विद्या दान, कर सब उनका सम्मान. टीचर तो ज्ञान के सागर है, टीचर तो ज्ञान की सागर है. हम तो थे काले पत्थर हमें टीचर ने चमकाया, हम तो थे काले पत्थर हमें टीचर ने चमकाया. वह ज्ञान किलो में तपाकर हमें सोना खरा बनाया. जिनके दम पर हमने देखा, जिनके दम पर हमने देखा ये दुनिया ये जहान. टीचर है बड़ी महान जो देती विद्या दान, करे सबों उनका सम्मान. टीचर तो ज्ञान की सागर है, टीचर तो ज्ञान की सागर है. टीचर के ही चरणों में है ये संसार समाया, टीचर के ही चरणों में है ये संसार समाया. ये स्वर्ग में सबसे ऊंचा टीचर का स्थान बताया. कहे महक दूजा कोई, कहे महक दूजा कोई ना टीचर के समान. टीचर है बड़ी महान जो देती विद्या दान, कर सबों का सम्मान. टीचर तो ज्ञान की सागर है, टीचर तो ज्ञान की सागर है. धन्यवाद. आपण एक छोटीशी असं कविता म्हटली आणि शिक्षकांबद्दल तिचं आदर आणि प्रेम किती आणि आईवडिलांनंतर जर गुरु कोण असेल तर तो शिक्षक असतो. म्हणजे आज जे विज्ञान जे आम्हाला जी विद्या मिळते ती शिक्षकांपासून मिळते असं या छोट्या मुलीने या ठिकाणी आपली कविता सादर केलेली आहे. ते बालविज्ञान परिषद झाली. या परिषदेमध्ये मुंबईतल्या अनेक महानगरपालिकेच्या शाळेने भाग घेतलेला. परंतु या ठाणे जिल्ह्यामध्ये जे काय स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये गोटवली येथे शाळा क्रमांक 46 मधल्या 2 मुली या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया की या स्पर्धेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी सहभाग घेतलेला आणि कुठला विषय त्यांनी निवडलेला ही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विद्यार्थिनी आहेत 31वी जी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद झाली या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि शाळेने सहभाग घेतलेला होता. शाळा क्रमांक 46मध्ये ह्या 2 मुली त्या स्पर्धेमध्ये यांची निवड झालेली आहे. आपण जाणून घेऊया की कोणता विषय त्यांनी घेतला होता की ज्यामध्ये त्यांना या स्पर्धेमध्ये त्यांची निवड करण्यात आली. तुझं नमस्कार. नमस्कार, माझे नाव पल्लवी भगवान सोळंके आहे. मी इयत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव नमोमपा शाळा क्रमांक 46 गोठवली गाव. माझ्या प्रोजेक्टचा मुख्य विषय होता आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे आणि उपविषय होत्या आरोग्य पोषण आणि कल्याण वाढवणे. आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे डिस्पोजेबल फिमेल युरिनेशन डिव्हाइस. घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने परिवर्तन
त्या विज्ञान परिषदेमधून दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं की आमच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम यांचं आणि त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांना सहकार्य मिळालं. आपण हेही जाणून घेऊया की मुख्याध्यापिका गोसावी मॅडम आहेत की त्यांना ही संकल्पना कशी वाटली की ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे विज्ञान परिषद आयोजित केलेली त्या स्पर्धेमध्ये शाळा क्रमांक 46ल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यातल्या 2 मुलींची निवड झालेली. खूपच आनंद वाटतो. अगोदरसुद्धा आमची गोठवली शाळा जागतिक पातळीवर पोचली आहे करोनाच्या काळामध्ये. त्यावेळेस मी मुख्याध्यापकाचा चार्ज घेतला आणि त्यानंतर विद्यार्थी शिक्षक यांची सगळी ओळख करून घेतली. तर सगळेजण उत्साही दिसलेत मला आणि त्याचा मला इतका आनंद झाला की अरे माझ्या मुलांमध्ये स्पार्क आहे आणि तो शिक्षकांनी शोधून काढायचा आहे. आणि माझ्या शिक्षकांनी त्या पद्धतीने मेहनत घेऊन मुलांना मोटिवेट केलं आहे आणि मुलांनी सहभाग घेतला आहे. आणि त्यामुळे माझी 1 विद्यार्थिनी जागतिक पातळीवर पोचली आहे आणि 4 विद्यार्थिनी राज्य पातळीवर पोचल्या होत्या. त्यांचा वसा तो तसाच चालू राहावा म्हणून माझ्या इतर विद्यार्थ्यांना माझे इतर शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतात की स्वतः तुम्ही काहीतरी करा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा, त्याचं नक्कीच आम्ही निरसन करू. आणि त्या पद्धतीने विद्यार्थी स्वतः काही कृती करत असतात, शोधत असतात, प्रश्न विचारत असतात आणि त्या पद्धतीने आमचं मार्गदर्शन चालू असतं. यासाठी आमच्याकडे स्टीम लॅब लर्निंग लिंक फाउंडेशन ही सुद्धा आमच्या नगरपालिकेतर्फे इथे कार्यरत आहेत. त्यांचेही शिक्षक स्नेहल मॅडम म्हणून आहेत. त्या इथे विद्यार्थ्यांना विज्ञानाचं मार्गदर्शन करत असतात. माझे शिक्षकही विद्यार्थ्यांना सतत प्रश्न विचारून आणि त्यांना विचारायला लावून त्यांना मार्गदर्शन करत असतात. तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारले, मॅडम हे असं आहे तर आम्ही हा प्रयोग करू का? तर मॅडमने सांगितलं हो करा, तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा. आणि खरोखर विद्यार्थ्यांनी असे प्रयोग म्हणजे स्वतःच्याच समस्या शोधून काढल्या त्यांनी आणि त्या समस्येवरती त्यांनी त्यांचं स्वतःचं प्रोजेक्ट तयार केलं. आणि मला त्याचा आनंद असा वाटतो की जवळजवळ या बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये आमच्या नगरपालिकेच्या 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये आमच्या 2 शाळांची निवड झाली होती. एक म्हणजे शाळा क्रमांक 20 तुर्भा आणि माझी शाळा शाळा क्रमांक 46 गोठवली. तर त्याच वेळेस मला खूप आनंद झाला आणि मुलींचं जेव्हा ते प्रोजेक्ट आणि सादरीकरण बघितलं ते इतकं उपयोगी आणि सगळ्यांसाठी म्हणजे सोयीस्कर असं आहे. तर त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी मुलींना सांगितलं की तुम्ही खूपच सुंदर प्रोजेक्ट निवडलेला आहे आणि यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि मुलांना मोटिवेट केलं की मुलं पुढे जातात. त्या पद्धतीने माझी ही मुलं खरंच पुढे जात आहेत. त्यांनी जागतिक पातळीवरचं नाव टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. आणि खरोखर मुलांसाठी आपण फक्त मार्गदर्शक असतो. मुलं नेहमीच नवीन गोष्टी शोधून काढत असतात. त्यांना आपण योग्य मार्गदर्शन केलं तर ते पुढे जात असतात. धन्यवाद. मी पाहिलं असेल की आई वडील हे गुरु असतात काही काळापुरते. त्याच्यानंतर पूर्ण त्यांचं लाईफ बदलण्याचं काम शिक्षकांनीच करायचं असतं. आणि मग ती महानगरपालिकेची शाळा असो, खाजगी शाळा असो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं ते काम करतात. असं या ठिकाणी अशाच पद्धतीने विज्ञान परिषद जी झाली त्याच्यामुळे त्या मुलींनी स्वतःची संकल्पना त्या ठिकाणी मांडली. त्याला प्रोत्साहन शाळेने केलं आणि शाळेच्या बरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी असतील, त्यांचा पूर्ण जो काय व्यवस्थापन असेल या सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळे ते यशस्वी झालेले आहेत. अश्विनी जयपालसह दत्तात्रय सूर्यवंशी, प्रबोधन दिशा न्यूज.